नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत बिहार राज्यामध्ये पश्चिमी चंपारण जिल्ह्यामध्ये रामपुरवा या गावामध्ये। आपण पाहता चक्रवर्ती यूट्यूब चॅनल। चक्रवर्ती चॅनल आत्ता आलेला आहे रामपुरवा या गावामध्ये, जेथे सम्राट अशोक राजाचे 2 अशोक स्तंभ धम्मलिपीमध्ये त्याच्यावर संदेश लिहिलेले अशोक स्तंभ एकाच ठिकाणी 2 स्तंभ भारतामध्ये रामपुरवा याच गावामध्ये आहेत आणि जिल्हा पश्चिमी चंपारणमध्ये। आणि हे 2 स्तंभ इथून अर्धा किलोमीटर दूरीवर अंतरावर हे 2 स्तंभ होते आणि ते खाली पडलेले होते। इंग्रज अधिकाऱ्यांनी ते पाहिले आणि नंतर या इंग्रज अधिकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने ते दोन्ही स्तंभ या एका झाडाच्या खाली आणून ठेवलेले आहेत आणि ते आता सुरक्षितरित्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत। आता आपण पाहतात याच अशोक स्तंभाच्या जवळ हा आहे मोठा प्राचीन 2500 वर्षापूर्वीचा बुद्ध स्तूप। हे आहे स्तूपाचे प्राचीन अवशेष खंडहर। हा मोठा ढीग आहे, अर्थात या खाली जर उत्खनन केलं तर एक मोठी बुद्धाची मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे। आपण पाहतात हा प्राचीन बुद्ध स्तूप आणि या ठिकाणी बुद्धाची मूर्ती सुद्धा उत्खननामध्ये सापडलेली आहे। आता या गावचे आपलं नाव उमेश सिंग कुशवाहा या संदर्भात आपली थोडक्यात प्रतिक्रिया देत आहेत। सर, आपलं नाव आणि या संदर्भात माहिती थोड़ी आप बोलिए। मेरा नाम है उमेश सिंह कुशवाहा। मैं पश्चिमी चंपारण के सम्राट अशोक के वंशज है। हाँ। इसके बारे में ये पिपली वन था पहले। अच्छा। सम्राट अशोक जब धम्म लिपि अपनाए, हाँ, कलिंग की लड़ाई के बाद में, तो चंपारण नहीं विश्व घूमने चले वो। हाँ, अपने बेटा को बेटी को सब चीज में लगाए। तो यहाँ आए तो उनका परदादा का यानी चंद्रगुप्त मौर्य जैसा कोई भारत में इतिहासकार नहीं था, जवान नहीं था, लड़ाई करने वाला कोई नहीं था। तो अपने दादा के यादगार में 2 हाँ, अशोक स्तंभ बनवाए। अच्छा। एक पर सांड का जो बिरहला कहा जाता है और एक शेर का चिन्ह। हाँ। अंग्रेज द्वारा यहाँ से 500 फीट अलग था मूर्ति स्तंभ दोनों। यहाँ से वहाँ से अंग्रेज क्रेन के द्वारा ट्रेन का लाइन बनवाकर और लाकर यहाँ रामपुरवा पिपली वन में सुरक्षित किया। अच्छा। हम लोग का इतिहास का सुरक्षित किया है। ओके। तो यहाँ पर स्तूप है जो बहुत भीषा के नाम से जाना जाता है। वहाँ खुदाई हुआ है। यहाँ डीके शिकारपुर दरबार के जमीन जो हरिया पचिया है उन्होंने खुदाई करवाए। तो 3.5 किलो वजन का, हाँ, इसमें भगवान बुद्ध की मूर्ति मिली थी। अच्छा। प्राचीन, आज 2000 साल पहले का। बराबर है, बराबर है। यहाँ पर 14 अक्टूबर को हम लोग बाबा साहब के जो बाबा साहब नागपुर में जो धम्म दीक्षा लिए थे, हाँ, तो हम लोग 14 अक्टूबर को यहाँ पर अच्छा से मेला लगवाते। अच्छा। 10,000 लोग यहाँ पर आता है। 14 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली म्हणून त्याचं स्मरण म्हणून या ठिकाणी एक मोठं संमेलन होतं आणि 10,000 लोक या ठिकाणी या संमेलनाला येतात असं यांचं म्हणणं आहे। आणि सम्राट अशोक राजाचे वंशज कुशावा आहेत असं यांचं म्हणणं आहे। आणि 40 एकर सरकारने या ठिकाणी आता जमीन अधिग्रहित केलेली आहे आणि या अशोक स्तंभाच्या ठिकाणी अधिक विकासाचे कामं सुद्धा होणार आहेत। आपण पाहतात 2,500 वर्षापूर्वीचा हा प्राचीन बुद्ध स्तूप आणि या ठिकाणी सम्राट अशोक राजांनी रोवलेले 2 अशोक स्तंभ धम्मलिपीमध्ये त्याच्यावर आपला संदेश लिहून ठेवलेला आहे। आणि आपण पाहत रामपुरवा गाव जिल्हा पश्चिमी चंपारण बिहार पिपली वन या वनाचं जे नाव आहे, या वनाचं नाव आहे पिपली वन। आणि या पिपली वनामध्ये आता 2 अशोक स्तंभ आहेत आणि हा आहे प्राचीन 2500 वर्षापूर्वीचा बुद्ध स्तूप। आपण पाहत आहात हा प्राचीन बुद्ध स्तूप आणि या स्तूपाचे अवशेष। आणि ही आहे तथागत बुद्धांची पद्मासन अवस्थेतील बुद्ध मुद्रा। आज दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आपण या रामपुरवा गावातील अशोक स्तंभाला आणि या प्राचीन बुद्ध स्तूपाला भेट देऊन याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।